आज आहे ना आपण अगदी 5च मिनिटात तयार होणारी झटपट अशी मिरची फ्राय पाहणार आहोत. तर या पद्धतीने चटपटीत अशी मिरची तुम्ही बनवून स्टोअर करून ठेवली ना, तर ऐन वेळेस आपल्याला वरण भातासोबत किंवा भाकरी चपाती कशासोबतही तोंडी लावण्यासाठी बेस्ट असते. तर करायचं आहे काय, यासाठी मी घेतलेले आहेत इथे या मिरच्या. तर या अशा पोपटी मिरच्या असतात, कमी तिखटवाल्या असतात. तर आता या स्वच्छ धुवून घेतल्यात आणि या आपल्याला अगोदर अशा कट मारून घ्यायच्या आहेत. मी इथे काय करणार आहे, असे उभे कट मारून घेणार आहे. इथे तुम्ही ना तुमच्या आवडीनुसार कसेही कट लावून घेऊ शकता मिरचीला. तर इथे मी या पद्धतीने असे मोठेच कट मारून ठेवणार आहे. तुम्हाला हवं ना तर ज्या पद्धतीने आपण मिरची चिरतो ना भाजीसाठी, अगदी त्या पद्धतीनेही चिरून घेतलं ना तरी हरकत नाही आहे. तर इथे मी असे उभेच कट मारून घेते. तर या पद्धतीने अगोदर आपण आता सगळे कट मारून घेऊयात, म्हणजे आपलं पुढचं काम सोपं जाईल. तर इथे सगळे मिरच्या मी अशा पद्धतीने कट मारून घेतलेले आहेत. या पद्धतीने केले ना तर हे दिसायलाही छान दिसतात आणि थोडीशी वेगळी पद्धत म्हणून मी या पद्धतीने कट मारून घेतलेले आहेत. आता पुढे काय करायचं आहे, गॅसवर आपल्याला कढई गरम करून घ्यायची आहे आणि यामध्ये मी काय करणार आहे, 1 ते 1.5 चमचा इतकं तेल यामध्ये घालून घेते. तेल जसं गरम झालं की याला आपल्याला फोडणी करून घ्यायची. तर 1 चमचाभर जिरे घालून घ्यायचे आहेत. 1 चमचाभर मेथीचे दाणे यामध्ये मी घालून घेतलेत. चमचाभर बडीशेप यामध्ये घालून घ्यायची आहे. इथे फोडणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही देऊ शकता. आता छान परतवून झालं की यामध्ये आपल्याला मिरच्या घालून घ्यायच्या आहेत. मिरच्या आपल्याला 2 मिनटं छान अशा परतवून घ्यायच्यात तेलामध्ये. आणि आता या मिरच्या आपल्याला शिजवून घ्यायच्यात, म्हणजे तेलामध्ये छान त्या सॉफ्ट करून घ्यायच्यात. तर पटकन मिरच्या या आपल्या सॉफ्ट होण्यासाठी थोडंसं यामध्ये मी मीठ घालून घेते, म्हणजे मिरच्या ज्या आहेत त्या पटकन सॉफ्ट होतील. मीठ घातल्याच्या नंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवर या मिरच्या आपल्याला सॉफ्ट अशा शिजवून घ्यायच्या आहेत. तर इथे पाहू शकता बऱ्यापैकी मिरच्यांना डाग पडायला लागलेले आहेत. तर इथे मी झाकण लावताच असं मधून अधून परतवून घेतलेले आहेत. तुम्हाला हवं ना तर झाकणही ठेवू शकता. तर इथे बऱ्यापैकी मिरच्या मी सॉफ्ट अशा परतवून घेतलेल्या आहेत. पाहू शकता बऱ्यापैकी डाग या मिरच्यांना पडलेले आहेत. आता यामध्ये आपण मसाले ॲड करून घेऊया. तर आणखी थोडंसं यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया. मगाशीही मीठ घातलं त्यामुळे आता बेतानेच घालायचं. हळद घालून घ्यायची, जिरा पावडर घालून घेतलेली आहे. आता गरम मसाला घालून घेते. या मिरच्या कमी तिखट आहे त्यामुळे इथे मी थोडेफार मसाले ॲड करून घेते. तिखट घालून घेतलं. आता सगळे मसाले घालून झाले की पुन्हा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे मसाले जे आहेत ते मिरच्यांना छान असे कोट झाले पाहिजे. 2-3 मिनटं छान परतवून घेतले. इथे पाहू शकता मसाले छान असे मिरच्यांना कोट झालेले आहेत. आता सर्वात शेवटी यामध्ये आमचूर पावडर घालून घेतली आणि पुन्हा एक 2-3 मिनटं परतवून घेतलं आणि आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. इथे पाहू शकता मस्त अगदी झटपट आपल्या मिरच्या तयार झालेल्या आहेत. आता काय करायचे, या मिरच्या आपल्याला पूर्णपणे अशा थंड करून घ्यायच्या आहेत. इथे पाहू शकता कोटिंगही खूप छान असं मसाल्यांचं बसलेलं आहे. अगदी चटपटीत अशा तयार झालेल्या आहेत. आता या पूर्ण थंड झाल्या की यामध्ये आपल्याला लिंबू पिळून घ्यायचा आहे. तर मिरच्या पूर्ण थंड झाल्याच्या नंतरच लिंबू पिळून घ्यायचा आहे. मी इथे अर्धा लिंबू या मिरच्यांमध्ये पिळून घेते, किंवा सर्व करण्याच्या अगोदर यामध्ये आपल्याला लिंबू पिळून घ्यायचा आहे, म्हणजे या मिरच्यांना ना छान असा चटपटीतपणा येतो. तर आता या मिरच्या आपल्या सर्व करण्यासाठी तयार झालेल्या आहेत. तर मस्त इथे आपल्या चटपटीत अशा मिरच्या तयार झालेल्या आहेत. या पद्धतीने एकदा मिरची फ्राय तुम्ही नक्की ट्राय करा. या पद्धतीने केल्याने या तुम्ही महिनाभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता. या मिरच्या तुम्ही चपाती, वरण भात, पराठे किंवा कशासोबतही, म्हणजे अगदी भाकरीसोबतही दिल्या ना तरी खूप छान आणि भन्नाट असे लागतात. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल ना तर प्लीज एकदा व्हिडिओला हाईप करा आणि चॅनलवर नवीन आला असेल ना तर चॅनलला मात्र सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया अशाच एका नवीन साध्या सोप्या चटपटीत रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.